विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. मी एजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वी मधील तिसरा चॅप्टर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 त्यामधील एक आपण महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तो म्हणजे आहे जुळे. आता लक्षात घ्या, जुळे म्हणजे काय. आता आपण त्याला इंग्रजी मधून म्हणतो ट्विन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जुळे म्हणजे काय अगोदर जुळ्याची व्याख्या समजून घेऊ. आज लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन अपत्ये जन्मास येतात, अशा अपत्यांना जुळी अपत्ये म्हणतात. आता लक्षात घ्या, काय होतं इथं, एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होते. लक्षात घ्या, सुरुवातीला काय होते, एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होते आणि त्यापासून दोन अपत्ये जन्मास येतात, त्यालाच आपण काय म्हणतो, जुळी अपत्ये असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, गरजच्या नंतर आता लक्षात घ्या, बरेच जे दाम्पत्य आहेत किंवा बरेच जे कपल आहेत, त्या बरेच कपलांना काय होते, जुळी अपत्ये येतात. आता जुळी अपत्ये जन्माला येतात म्हणजे काय. आता लक्षात घ्या, जुळी अपत्याचे एकूण किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत. तर जुळ्या अपत्याचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे एक युग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. आता लक्षात घ्या, एक युग्मजी जुळ्याला आपण मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणतो. इंग्रजीमधून त्याला काय म्हणतो, मोनो म्हणजे काय, एक मोनोझायगोटिक ट्विन्स. आणि द्वियुग्मजी जुळ्याला आपण काय म्हणतो, डायझायगोटिक ट्विन्स म्हणतो. आता लक्षात घ्या, त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तो प्रकार आहे, एक आहे एक युग्मजी जुळे, त्याला आपण मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणतो. आता लक्षात घ्या, आता एक युग्मजी जुळ्यामध्ये जे येणारे अपत्य आहे किंवा जे येणारे अपत्य जन्माला आहेत, ते अपत्य हे एकाच युग्मनजापासून तयार होतात. म्हणजे फक्त इथं एकाच युग्मनजाचा समावेश आहे. आणि जेव्हा लक्षात घ्या, भ्रूणवाढीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा गर्भाशयामध्ये भ्रूणाची वाढ होते, त्या गर्भाशयामध्ये भ्रूणाची वाढ होण्याच्या सुरुवातीचे म्हणजे 8 दिवस, सुरुवातीच्या 8 दिवसाच्या आत त्यामध्ये काय होतात, पेशीची अचानकपणे दोन गटामध्ये विभागणी होती. लक्षात घ्या, पेशीची काय होते, अचानकपणे दोन गटामध्ये विभागली जातात आणि त्यापासून काय होतात, एक युग्मजी जुळे जन्माला येतात. आता त्याच्यानंतर काय होते, हे जे दोन गट आहेत, पेशीचे जे दोन गट आहेत, हे दोन्ही पेशीचे दोन गट वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात. आता मला सांगा, सुरुवातीचा भ्रूणवाढीचा जो काळ आहे गर्भाशयामधला, ते सुरुवातीच्या 8 दिवसामध्ये काय होतात, पेशीमध्ये अचानक बदल होतो. आणि अचानक बदल झाल्यानंतर त्यांचे जे दोन गट होतात आणि त्या दोन गटामध्ये विभागणी झाल्यानंतर त्या पेशीमध्ये दोन भ्रूण म्हणून वाढू लागतात. आणि त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर जे येणारे अपत्य आहेत, तर ते अपत्य काय म्हणून जन्माला येतात, जुळे अपत्य म्हणून जन्माला येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि हे जे जुळे अपत्य जन्माला येणारे आहेत, ते आहेत जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखे असतात. आता लक्षात घ्या, आपण बरेच ठिकाणी बघतो, अनेक जुळे दोन मुले असतात किंवा दोन मुलंच असतात. आपण त्यांचे नाव लक्षात घ्या, पिंकी, रिंकी उदाहरणार्थ, किंवा चिमणी, असे काही बी आपण नाव ठेवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये काय आहे, लिंग समानच असते. आता लक्षात घ्या, एक युग्मजी जुळ्यामध्ये जे अपत्य जन्माला येणार आहेत, त्यांचं जे लिंग आहे, ते लिंग कसं असते, समानच असते. म्हणजे ते एकतर स्त्रीलिंगी असतात किंवा एकतर पुरुषलिंगी असतात, पुल्लिंगी. आता लक्षात घ्या, म्हणजेच दोन्ही मुली जन्माला येतात किंवा दोन मुलेच जन्माला येतात. लक्षात घ्या, एक युग्मजी जुळ्यामध्ये येणारे जे अपत्य आहेत, ते दोन मुलीच असतात किंवा दोन मुलेच असतात. आता त्यानंतर लक्षात घ्या, आता भ्रूण पेशींची विभागणी झाल्यापासून म्हणजे सुरुवातीच्या 8 दिवसाच्या नंतर, आता इथं काय म्हणले, सुरुवातीच्या 8 दिवसाच्या आत जेव्हा पेशीची विभागणी झाल्यानंतर काय होते, एक युग्मजी जुळे जन्माला येतात. पण इथं काय होतंय, भ्रूण पेशींची विभागणी झाल्यापासून म्हणजे 8 दिवसांनंतर जे जुळे येतात, ते जे जुळे जन्माला येतात, त्याला जुळेला आपण काय म्हणतो, सायमीज जुळे म्हणतो. सायमीज म्हणजे काय, समान. आता लक्षात घ्या, सायमीज जुळे जन्माला येण्याची शक्यता असते. आणि हे जे सायमीज जुळे आहेत, या सायमीज जुळ्यांचे जे अवयव आहेत, ते अवयव कसे आहेत, काही अवयव कसे असतात, सामायिक असतात. सामायिक म्हणजे काय, एकमेकाला चिकटलेले. तर हे झालं एक युग्मजी जुळे. आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार जो बघायचा आहे, तो म्हणजे द्वियुग्मजी जुळे. आता द्वियुग्मजी म्हणजे काय, त्याला आपण इंग्रजीमधून काय म्हणतो, डायझायगोटिक ट्विन्स. आता डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय, आता उदाहरणार्थ जर बघायचं असलं तर स्त्रीच्या अंडाशयातून काय होतात, एकाच वेळी दोन अंडपेशी बाहेर पडतात. लक्षात घ्या, काय होतं इथं, स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी दोन अंडपेशी बाहेर पडतात आणि ते दोन वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे फलित होतात. लक्षात घ्या, इथं सुद्धा काय होणार आहे, दोन वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे ते काय होतात,
फलित होतात. आता दोन वेगवेगळ्या शुक्रांद्वारे फलित होऊन त्यांचं का तयार होते, दोन युग्मनच तयार होतात. त्यालाच आपण काय म्हणतो, द्वियुग्मजी जुळे म्हणतो. लक्षात घ्या परत एकदा, स्त्रीच्या अंडाशयातून किती अंडपेशी बाहेर पडतात, दोन अंडपेशी बाहेर पडतात. आणि हे दोन अंडपेशी बाहेर पडल्यानंतर ते काय होते, दोन वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे त्यांचं फलित होऊन आणि दोन युग्मनच तयार होतात. त्यालाच आपण काय म्हणतो, द्वियुग्मजी जुळे म्हणतो. आता द्वियुग्मजी जुळ्यामध्ये काय होते लक्षात घ्या, जेव्हा फलित झाल्यानंतर जे दोन भ्रूण तयार होतात आणि ते दोन भ्रूण त्यांचं काय होते, गर्भाशयामध्ये रोपण होते आणि गर्भाशयामध्ये त्यांचं रोपण झाल्यानंतर त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर ते काय होतात, द्वियुग्मजी जुळे जन्माला येतात. आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय असते, ते लैंगिक दृष्ट्या समान किंवा वेगवेगळे असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते, लैंगिक दृष्ट्या समान. आता काही जे जुळी येणारे अपत्य आहेत ते लैंगिक दृष्ट्या समान असतात किंवा काही येणारे अपत्य कसे असतात, वेगवेगळे असतात. आता समान म्हणजे कसं, उदाहरणार्थ आता जन्माला आले द्वियुग्मजी जुळेमध्ये तर दोन्ही मुली जन्माला येतात, किंवा जन्माला आले तर दोन्ही मुलंच येतात, किंवा असं सुद्धा होऊ शकते एक मुलगा आणि एक मुलगी, असे सुद्धा अपत्य जन्माला येतात. जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला येते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, द्वियुग्मजी जुळे म्हणतो. आणि लक्षात घ्या, एक युग्मजी जुळ्यामध्ये फक्त दोन मुली जन्माला येतात किंवा फक्त दोन मुलं जन्माला येतात. आणि दोन मुली किंवा दोन मुलं जन्माला आलं तर आपण नावं सुद्धा कसे ठेवतो, सारखेच ठेवतो. रिद्धी, सिद्धी, राम, लखन, दत्ता, दिघा, म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्या अशा नावाचा उल्लेख करतो. त्यालाच म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो जुळे.